ओके. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपण लगेच सुरू करू कारण टॉपिक तसा खूप मोठा आहे. हो आणि हो हो. हा, तर मी नरेंद्र सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. ओके. मला स्क्रीन शेअरचा हे आलाय. नाही, कारण तुम्हाला होस्ट बनवलं नाहीये. मी बनवते, एक सेकंद. ओके. पण बनला आहात? हो, आलाय आलाय. येस. ओके. सो आपल्या विषयाला आपण सुरुवात करावी. ठीक हो. आहे, वेळ न घालवता. सो आजचा विषय मला दिलेला आहे तो म्हणजे आज जे आपण आज चौथ्या सेम साठी आणि स्पेशली दुसऱ्या सेमला त्याचा फायदा ते होणार आहे ते प्रेझेंटेशन म्हणजे बोर्डवर टाकलं तर जास्त बरं राहील. हो 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 हो, टाकतोय टाकतोय. येस. सो मला जो विषय दिलेला आहे तो म्हणजे इपिस्टिम म्हणजे ज्ञान मीमांसा आणि त्याचं द्रव्य. ओके. कालच्या तासाला जसं आपण सुरुवात केलेली होती तर तिथे आपल्याला कुठेतरी लॉक देका स्पिनोझा लाइबनीज अतुल सरांनी घेतलेलं आपल्याला इथे दिसत होतं. त्याच पद्धतीने आज आज मला जे दिलेलं आहे ते त्याच्या समोरचं जे काही तत्वज्ञ आहे ते म्हणजे अनुभववादी तत्वज्ञ, ज्याचा प्रणेता आहे जॉन लॉक, त्याच्यानंतर त्याचा शिष्य आहे बिशप बर्कले आणि त्याच्यानंतर डेव्हिड ह्यूम. तो मी माझ्या विषयाला आता सुरुवात करतोय. ओके. थँक्यू व्हेरी मच मॅडम. सो आज आपण जो विचार करणार आहे तो म्हणजे पाश्चात्य तत्वज्ञानातील अनुभववादी तत्वज्ञ. तर कालच्या तासाला जसं आपण सुरुवात केलेली होती की बुद्धिवादी तत्वज्ञ कोण होते आणि अनुभववादी तत्वज्ञ कोण होते, तर बुद्धिवादाची सुरुवात ज्या पद्धतीने आपल्याला डेमोक्रिटस आणि आणखी बाकीच्या लोकांमध्ये आपल्याला जशी ज्या पद्धतीने दिसून येते ती सुरुवात, एक मिनिट, ती सुरुवात जशी तिथनं दिसते आणि त्याच्यानंतरच येणारे जे काही तत्वज्ञ आहे जसं हेरक्लिटस आणि परमॅनिडीज पण आपण पाहिला होता, तर तिथे कुठेतरी अनुभववादाची बीजे पण आपल्याला तिथे रोवलेली दिसलेली आपल्याला होतात. मग अनुभववाद आणि बुद्धिवादातील जेव्हा आपण फरक करतो तेव्हा असं लक्षात येतं की ते जन्मजात कल्पना याला म्हणतात किंवा ते म्हणतात की आपल्याला सगळं ज्ञान हे जन्मजात असतं. पण अनुभववादी याच्या पूर्ण विरुद्ध टोक आहे. म्हणजे ते उत्तर ध्रुव आहे तर हे दक्षिण ध्रुव आहे. यांचं म्हणणं आहे की असं नाहीये, आपल्याला सगळं ज्ञान अनुभवपूर्व काहीच नसतं. तर त्यांनी ज्यांनी जो शब्द दिलेला आहे समोर तो येणार आहे, ते म्हणतात की नाही, अनुभवाने म्हणजे आपली जी ज्ञानेंद्रिय आहे हीच आपल्याला खरी ज्ञान देत आहे आणि अनुभवानीच आपल्याला प्रत्येक गोष्टींचं ज्ञान होतं. इथनं आपण अनुभववादाची सुरुवात करणार आहे. विषय खूप मोठा आहे, मी थोडीशी घाई करेन आणि स्पीडली याला संपवण्याचा प्रयत्न करतोय. ओके. सो पाश्चात्य तत्वज्ञान अनुभववादाला आपण इम्पिरिसिझम असे म्हणतो आणि ही महत्वाची शाखा आहे. म्हणजे आपण असं म्हणायला काही हरकत नाही की बुद्धिवाद सॉरी काय म्हणते एक मेटाफिजिक्स आणि एपिस्टेमॉलॉजी म्हणजे ज्ञानमीमांसा कशाचं ज्ञान, तर आपण म्हणू की मेटाफिजिक्सचं ज्ञान. ठीक आहे. मेटाफिजिक्स नुसतंच असून फायदा आहे का? नाही. तर जोपर्यंत आपण त्याचं ज्ञान प्रक्रिया म्हणजे ज्ञानाची साधनं म्हणू, ज्ञान म्हणजे काय, खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान ज्याला म्हणू, ज्याला भारतीय दर्शनात आपण प्रमाण म्हटलं, प्रामाण्य म्हटलं, प्रमेय म्हटलं, प्रमाता म्हटलं, प्रमा म्हटलं, अप्रमा म्हटलं, हीच चिकित्सा आपल्याला पाश्चात्य दर्शनात आपल्याला दिसून येते. आणि दोन मेन सोर्सेस आपल्याला इथे दिसतात, एक म्हणजे बुद्धिवाद आणि दुसरं अनुभववाद. तर अनुभववादाला इम्पेरिसिझम म्हणतात, जी असे म्हणतात की संपूर्ण ज्ञान अनुभव आणि इंद्रियांवर आधारित म्हणजे सेन्सरी एक्सपिरियन्सवर अवलंबून असतो. आता सेन्सरी ऑर्गन्स तुमचे कोणकोणते, तर आपण जे ज्याला पंच ज्ञानेंद्रिय म्हणतो ही आणि एक मन, यावर आधारित जे काही ज्ञान असतं त्याला आपण इम्पिरिसिझम किंवा अनुभववाद म्हणतो. अनुभववादी तत्वज्ञ असे म्हणतात की माणसाचे सर्व ज्ञान हे कशाने त्यांना होतं, तर एक निरीक्षण, एक आपण जे ऑब्झर्वेशन करतो. जसं मी रूमच्या आतमध्ये आल्यानंतर मी सगळ्यात पहिले बघतो की अरे कोणकोणत्या वस्तू कुठे कुठे ठेवल्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण प्रयोग करतो. म्हणजे जर मला एखादी गोष्ट, उदाहरणार्थ या रूम मध्ये मी जेव्हा आलो आणि मला जर इथला डेस्कटॉप पाहायचा असेल किंवा मला इथे एखादी खुर्ची पाहायची असेल असं म्हणून, तर मला 10 खुर्च्या दिसत आहेत, त्याच्यापैकी मी कोणती तरी एक खुर्ची पाहतो. म्हणजे सगळ्यात पहिले मी निरीक्षण केलं आणि ती एक खुर्ची मी पकडली आणि त्याच्यावर जे काही मला एक्सपेरिमेंट करायचं आहे मी ते करतो. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपला अनुभव म्हणजे आपले सेन्सरी ऑर्गन आपल्याला मदत करताय. ओके. तो पाश्चात्य तत्वज्ञानात आपण ज्याला म्हटलंय की प्रणेता हा, अनुभववादी तत्वज्ञानाचा प्रणेता हा जॉन लॉक आपल्याला दिसतोय. ठीक आहे. लॉकचं जर आपण कार्यकाळ आपण जर पाहिला तर तो आपल्याला कुठेतरी
1632 ते 1704 पर्यंत आपल्याला दिसतोय. म्हणजे 70-72 वर्षाचा त्यांनी आपला कार्यकाळ इथे दिलेला आहे. म्हणजे हे अनुभवादी तत्वज्ञान नंतरचे आहे. त्यांनी त्याला एक महत्वाचा शब्द दिलेला आहे, की तो म्हणतो की जन्मताच माणूस कसा वाटतो, ब्लँक वर्स, टॅबुला रासा, या पद्धतीने त्यांनी तो एक शब्द दिलेला आहे त्याच्या भाषेमध्ये. तर तो म्हणतो की मी जन्मताच कोरी पाटी असतो. आणि तुम्ही पहा ना, छोट्या बाळाला काहीतरी समजतं का? जेव्हा कोणी जन्मतं तो नुसतंच बघत असतो टुकुर-मुकुर. म्हणजे त्याचं मन कसं असतं, एकदम ब्लँक असतं. ज्या पद्धतीने आपण पहिल्या दिवसाला आपण जेव्हा वर्गात जातो, तर ज्या पद्धतीने आपला ब्लॅकबोर्ड फुल ब्लँक असतो, पूर्ण काळा करकरीत असतो आणि मग पहिलं अक्षर आपण त्याच्यावर लिहितो. त्याच पद्धतीने आपण ज्ञानेंद्रियाद्वारे आपण त्याला जसं एखादा खेळवणं दाखवतो आणि रोज ते खेळवणं दाखवतो. उदाहरणार्थ मी त्याला असा मोबाईल दाखवेन आणि म्हणेन की दिस इज मोबाईल, दिस इज मोबाईल, 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 मोबाईल. आणि जेव्हा जेव्हा त्याला तेच 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 इम्प्रेशन त्याच्या मानसपटलावर ठसतात, ज्ञानेंद्रियाद्वारे त्याने डोळ्यांनी ते पाहिलं, कानाने ते ऐकलं आणि त्याला कळलं की याला हे असं असं जे काही आहे पिल्लू, याला आपण काय म्हणावं, तर याला आपण मोबाईल म्हणावा. आणि या पद्धतीने तो जेव्हा बोलायला लागेल तेव्हा तो हे पाहिल्याबरोबर बरोबर तो मोबाईल म्हणायला लागेल. म्हणून तो म्हणतो की जन्मताच माणूस कसा असतो, पोरीपाटी असतो आणि एक 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 इम्प्रेशन, ज्याला ठसे आपण म्हणतो, ते त्याच्या मानसपटलावर रोवले जातात आणि इथनच आपल्याला कोणत्याही गोष्टींचं ज्ञान होतं. पण हे सगळं बुद्धिवादाच्या विरुद्ध आहे. आणि जॉन लॉक हा जो प्रणेता आहे, याने सगळ्यात मोठा आघात केलेला आहे, तो म्हणजे काय, तर रेने देकारच्या इनेट आयडियाजवर, जन्मजात कल्पना, जे त्यांनी कालच्या तासाला आपण तुम्ही ऐकलेलं असेल, वाचलेलं असेल. तो म्हणतो की आपल्याला सगळं ज्ञान हे जन्मजातच आहे, इनबिल्टच सगळ्या गोष्टींचं आपलं ज्ञान आहे. एक मिनिट. हॅलो. ओके, तुम्ही बाजूच्या वर्गातून थोडंसं सांगा ना, दीपकला फोन करा. हो. ठीक आहे. तर या पद्धतीने तो म्हणतो आणि त्यांनी पूर्णपणे आघात केलेला आहे. तो म्हणतो की जो इनेट आयडिया, जन्मजात कल्पना, तो म्हणतो जन्मजात असं काहीच नाहीये. आणि त्याच्यावर त्याची महत्वाचं ते पुरफोडी आहे, ती म्हणजे त्यांनी जे क्रिटिसिझम केलं आहे आणि त्याला नाव त्यांनी ऍब्सोल्यूट आयडिया दिलेलं आहे. तो म्हणतो की ज्ञानाचे जे स्रोत आहे ते फक्त दोन आहे, एक अनुभव आणि दुसरं संवेदन. एक अनुभव म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचं सेन्सेशन करतो. उदाहरणार्थ मला मी या रूम मध्ये आल्याबरोबर मला कोणता तरी एक स्मेल आलेला असेल, म्हणजे माझ्या नाकानी त्याचं सेन्सेशन घेतलं आणि त्याचं संवेदन मला झालं, त्याचं रिफ्लेक्शन मला झालं आणि मला त्याचं ज्ञान झालं. दुसरा तत्वज्ञ आहे त्याच्यानंतरचा, तो म्हणजे जॉर्ज बर्कले. हा बिशप होता. 1685 मध्ये त्याचा जन्म झाला, तर 1753 म्हणजे हा जन्मल्यानंतर जवळपास 40-50 वर्षानंतरचा त्याचा कार्यकाळ आहे. त्याच्या अनुभववादाला आदर्शवाद किंवा आयडियालिझम म्हणतात. त्यांनी कारण ते जे काही तो म्हणतो की मला ज्ञान कशाने होतं, तर मला आयडियाच्या रूपात, आयडिया म्हणजे कल्पना, म्हणून त्याच्या तत्वज्ञानाला अनुभववाद असे म्हणतात. म्हणजे तो अनुभववादी तत्वज्ञ आहे, पण त्याची जी आहे त्याला आपण आयडियालिझम असे म्हणतो. ठीक आहे. आणि त्यांनी पण अनुभववादाचा मिलाप आपल्याला दिलेला आहे. त्याचा प्रसिद्ध सिद्धांत आहे टू बी इज टू बी परसिव्ड. जे जे आपल्या ज्ञानेंद्रियाच्या कक्षेत येतं त्याच आपल्याला ज्ञान होतं. इस इज परसिव्ह, एक्झिस्टन्स इज परसेप्शन, ते समोर आपल्याला येईलच. म्हणजे कोणतीही गोष्ट तेव्हाच अस्तित्वात असते जेव्हा ती कोणीतरी अनुभवत असतं. मी पाहिल, मी नाही पाहत असला तर बाजूवाला पाहिल आणि सगळेच जर झोपलेले असेल तर ईश्वर तो बघतोच आहे. आणि त्या पद्धतीने त्या त्या गोष्टींचा आपल्याला ज्ञान होतं सॉरी जोपर्यंत आपण डिस्टर्ब त्याचा करते. अनुभव घेत अतुल नाही. सर बहुतेक वेटिंग मध्ये, प्लीज त्यांना आत घ्याल ना, जर असं काही असेल तर. अच्छा. अरे, एक मिनिट. पार्टिसिपंट कसं करू त्यांना? हा, त्यांना असं काही आहे का, ते करा ना. चालू आहे. पार्टिसिपेंट्स. मी झालंय. आहे आता. ओके मला ओके मी जा. ओके. ओके, आला आहे ना? हो. ठीक ठीक आहे, आहे. करायचं सुरू. चला. ओके. काय नाही, सुरू कर. हा. तो म्हणतो की त्यांनी भौतिक जगाचे जे अस्तित्व आहे ते त्यांनी नाकारलेलं आहे आणि तो म्हणतो सगळ्याच गोष्टी या मानसिक आहे. या समोर आता येईल आपल्या याच्यात डेव्हिड ह्यूम आहे, त्याच्या सिद्धांताला, तो 1711 मध्ये त्याचा जन्म झालेला आहे आणि 1776 मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे यांच्या पुन्हा 20-30 वर्षानंतर बर्कलेच्या तो जन्माला आलेला आहे. आणि त्याची जी थिअरी आहे ती संशयवादाची थिअरी
ज्या स्केप्टिसिझम असं म्हणतात. स्केप्टिसिझम म्हणजे संशयवाद. त्याने प्रत्येक गोष्टीवर संशय घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते आत्मतत्व असो, की त्यांनी भौतिक जगत असो, की त्यांनी ईश्वर असो, कार्यकारणाचा सिद्धांत असो, आणि त्यांनी त्याच्यावरनं त्याची एक थेअरी डेव्हलप झाली. म्हणजे असं म्हणतात की रेने देकार्तनी जो संशयवाद सुरुवात केलेली होती, मेथड ऑफ डाऊट सुरुवात केली होती, त्याची परिणिती किंवा त्याचा एंड आपल्याला कुठेतरी डेव्हिड ह्यूमच्या तत्वज्ञानात दिसतो. हे तिघही अनुभववादी तत्वज्ञ होते. आणि इथनं अनुभववादाची खऱ्या अर्थाने आता सुरुवात झालेली किंवा ओळख झालेली आपल्याला दिसते. त्याचे म्हणणे होते की कारण आणि परिणाम, कॉज अँड इफेक्ट, ही संकल्पना केवळ अनुभवावर आधारित असते, पण ती बंधनकारक सत्य नाही. म्हणजे ती फक्त अनुभवावर आधारित आहे. म्हणजे त्याला आपण जसा नेसेसरी आपण त्याच्यातील रिलेशन म्हणतो, म्हणजे कारण आणि त्याचा कार्य हा नेसेसरी रिलेशन तो म्हणत नाही, तर तो म्हणतो को इन्सिडेन्शियल हा रिलेशन आहे. ते आपण ते रोज याच्यातनं ते निघतं, त्याच्यातनं ते निघतं, त्याच्यातनं ते निघतं, आणि त्याच्यावरून आपण समजून घेतो की अरे हा ज्याच्यातून निघतं ते कारण आहे आणि जे निघतं ते कार्य आहे. तो म्हणतो असा त्याच्यातला सिद्धांत आपल्याला मांडता येत नाही. त्यांचा विचार आपण कोणतीही गोष्ट निश्चितपणे जाणू शकत नाही. फक्त संभाव्यच प्रॉबॅबिलिटीज आपण त्याबद्दल सांगू शकतो. म्हणजे तो आत्मतत्वाबद्दलही म्हणतो, ईश्वरबद्दल म्हणतो, बाह्य जगताबद्दल तेच सांगतो. आणि वास्तविक जर तुम्ही खरंच जर विचार केला तर हे सगळं जगत आपल्याला प्रॉबेबलच वाटतं. कोणती तरी गोष्ट, जर उदाहरणार्थ मी स्वर्गात गेलो, मी नरकात गेलो, मला पाप मला माझं मला पाप माझ्यावर चढलं किंवा पुण्य चढलं, हे आजपर्यंत कोणी सांगू शकलं का? नाही. म्हणून या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ईश्वर आहे नाही आहे, या सगळ्या गोष्टी जर रियालिटीचा आपण विचार केला तर या आपल्याला सगळ्या प्रॉबेबलच वाटतात. आणि म्हणून हा रिअलिस्टिक आपल्याला वाटण्याचा कारण ते हे होतो. समोरचा आपण हे बघू. तो म्हणतो की आता अनुभववादी तत्वज्ञ अनुभववादाची जी वैशिष्ट्य आहे ती आपण पाहू. ज्ञानाचे स्रोत तो म्हणतो अनुभव आणि निरीक्षण आहे. यस, जसं बुद्धिवादाने दिलं आहे की तर्क आणि कारण ते इनेट आयडियाज किंवा इनेट नॉलेज जे आहे ते आपल्याला ज्ञान तसं होतं. म्हणजे उदाहरणार्थ मी म्हणेन की मी जेव्हा मोबाईल विकत घेतो आणि इनबिल्टच कंपनीकडनं सगळेच फंक्शन किंवा सगळेच अप्लिकेशन ऑलरेडी पहिले डाउनलोड झालेले, असं म्हणणे म्हणजे बुद्धिवाद आहे. आणि वास्तविक जर पाहिलं तर आपण जेव्हा मोबाईल आणतो तर तो कोरा करकरीत असतो आणि आपण सगळ्यात पहिले प्ले स्टोअर त्याच्यात कुठनं तरी डाउनलोड करतो. तो आपल्या शॉपवालाच टाकून देतो आणि त्याच्यानंतर त्या प्ले स्टोअरवरनं आपण एक 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 कारण ते अप्लिकेशन डाउनलोड करायला जातो. याला आपल्या भाषेत आपण अनुभववाद असे म्हणतो. आणि म्हणून तो म्हणतो की तर्क किंवा जन्मजात ज्ञान हे त्यांनी सर्वस्वी नाकारलेलं आहे. वैज्ञानिक पद्धतीवर त्यांचा भर आहे. कारण परिणाम सिद्धांत अनुभवावर आधारित ते मानतात. अनुभववादाचा प्रभाव कुठपर्यंत झालेला आहे ते आपण बघू. विज्ञान आणि प्रयोगशास्त्र, सायंटिफिक मेथडमध्ये अनुभववाद हे सगळं जे काही आहे ते सगळं अनुभववादावर आधारित आपण म्हणू शकतो. शिक्षणशास्त्र म्हणा, मानसशास्त्र म्हणा किंवा समाजशास्त्र म्हणा, यावर या अनुभववादाचा खूप मोठा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतासारख्या वैज्ञानिक संकल्पनांवर सुद्धा याचा आपल्याला प्रभाव दिसून येतो. फ्रान्सिस बेकन याने प्रायोगिक पद्धतीला पण इथेच महत्व आपल्याला दिसून येते. निष्कर्ष आपण जर याचा काढला तर आपण असं म्हणू शकतो अनुभव हा पाश्चात्य तत्वज्ञानातील एक प्रभावी विचारसरणी आपल्याला दिसते. म्हणजे बुद्धिवादानंतर लोक अनुभववादाकडे, आणि समोर जाऊन आपण जर इमॅन्युअल कांटचा जरी आपण विचार केला तर पहिले तो बुद्धिवादी होता, नंतर तो अनुभववादी होता, आणि त्याच्यानंतर त्यांनी आपली क्रिटिकल थेअरी एक मध्यम मार्ग देण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे पूर्ण बुद्धिवाद पण एक टोक आहे, उत्तर ध्रुव आहे. पूर्ण अनुभववाद पण एक दक्षिण टोक आहे. पण जेव्हा आपण बुद्धिवाद शिकल्यानंतर अनुभववाद आपण जेव्हा शिकायला लागतो तर वाटतं अरे हेही तर बरोबर आहे. आणि वास्तविक पाहिलं तर बरोबरच वाटतं की मी जन्मताच मला काहीही कोणत्याही गोष्टीचं ज्ञान असतं आणि हळूहळू एक एक गोष्टीचं ज्ञान माझ्या सेन्सरी ऑर्गननी व्हायला लागतं. जे भारतीय दर्शनातही सेन्सरी ऑर्गन किंवा माझे ज्ञानेंद्रिय तेवढेच महत्वाचे मानलेले आहे. लॉक बर्कले आणि ह्यूम ह्या या सगळ्या विचारसरणीला पुढे नेतात आणि त्याचाच आपण आता आज विचार करणार आहोत. ओके. सो पाश्चात्य तत्वज्ञानातील पहिला तत्वज्ञ आहे जॉन लॉक. याची आपण द्रव्यमीमांसा बघणार आहोत आणि त्याची ज्ञानमीमांसा बघणार आहोत. ओके. जॉन लॉक हा अनुभववादाचा, एम्पिरिसिझमचा प्रवर्तक होता. मगाशीच मी म्हटलं फाउंडर मेंबर आहे. तिथनं अनुभववादाला आधुनिक काळात सुरुवात झाली आहे. त्यांच्यामध्ये संपूर्ण ज्ञान हा अनुभव आणि निरीक्षणावर त्याच्या पूर्वीच झालेला आहे. तो म्हणता आधारी आहे. जन्मता माणसाच्या मनात कोणतेही ज्ञान नसते. ब्लँक वर्स, टॅबुला रासा,
कोरी पाटी असते, त्याला तो त्याने टॅब्युलर असा हा शब्द दिलेला आहे. लॉकच्या मते माणसाचे मन जन्मतात रिकाम्या पाटीप्रमाणे असते. संपूर्ण ज्ञान हा अनुभव, निरीक्षण आणि संवेदनाच्या माध्यमातून मिळतो. जन्मजात ज्ञान जे रेने देकार्तनी दिलं होतं, इनबिल्ट सगळं, तो म्हणतो अशी कोणत्याही कल्पना आपल्या मनात नसते. ज्ञानप्राप्तीचे तो 2 मार्ग सांगतो. एक तर तो म्हणतो की संवेदन आणि दुसरं परिवर्तन, रिफ्लेक्शन. आता तो म्हणतो संवेदन म्हणजे बाह्य जगातील वस्तूंचे ज्ञान इंद्रियाद्वारे मिळते. उदाहरणार्थ रंग, गंध, चव आणि स्पर्श. बाह्य जगातील जे वस्तूंचे ज्ञान आहे, जे माझ्या 5 सेन्सरी ऑर्गनद्वारे मला मिळतं, त्याला तो संवेदन म्हणतो. त्याला सेन्सेशन म्हणतात. जसं मी मगाशीच बोललो आहे की मी या वर्गात आलो आणि मला कसल्या तरी गोष्टीचं सेन्सेशन म्हणजे स्मेल आला, हे एक प्रकारचे सेन्सेशन आहे. आणि परावर्तन, रिफ्लेक्शन आहे, तो म्हणतो विचार, संकल्पना, आठवणी, आत्मचिंतनातून मिळणारे ज्ञान, ज्याला आपण 6 आपला ऑर्गन म्हणतो, मन. आता मन आणि आत्मतत्व वेस्टर्न मध्ये असं वेगळं मानलेलं नाही, जे भारतीय दर्शनात मानलेलं आहे. तो म्हणतो की हे जे काही आपल्या अतिंद्रियांनी आपल्याला जे काही ज्ञान होतं, त्याला तो रिफ्लेक्शन असे म्हणतो. ज्ञानाचे त्याने 3 प्रकार दिलेले आहेत. तो म्हणतो की सहज ज्ञान, इंट्युटिव्ह नॉलेज, तात्काळ मिळणारे ज्ञान म्हणजे 1+1=2. म्हणजे मी एक ठोकळा पाहतो आणि दुसरा ठोकळा, ते दोन्ही एका बास्केटमध्ये टाकले आणि मी जर मोजले त्या बास्केटचे टोटल, तर आपल्याला तिथे 2 दिसतात. म्हणजे हे आपल्याला तात्काळ होणारं ज्ञान. तो म्हणतो हे ज्ञान आपलं सहज आहे. तो म्हणतो प्रमाणन म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह नॉलेज, तर्क किंवा युक्तिवादाद्वारे आपल्याला जे ज्ञान मिळतं, म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला तात्काळ ज्ञान मिळतं, सहज ज्ञान मिळतं, आणि त्याच्यानंतर आपण तर्क किंवा युक्तिवादाद्वारे जे त्याच्यानंतरचं ज्ञान प्राप्त करतो, त्याला त्यांनी डेमॉन्स्ट्रेटिव्ह नॉलेज म्हटलंय. आणि तिसरं म्हणतो तो सेन्सिटिव्ह नॉलेज, संवेदनात्मक ज्ञान. तो म्हणतो की अनुभव आणि निरीक्षणातून जे आपल्याला ज्ञान होतं, त्याला त्यांनी तिसऱ्या प्रकारचं ज्ञान म्हटलेलं आहे. सर्व ज्ञान अनुभवावर आधारित असते, जन्मजात ज्ञान असते, हे सर्वस्वी खोटं आहे, असं त्याचं म्हणणं आहे. ओके, सो जॉन लॉकची आता इथे पहिले त्याची इपिस्टेमॉलॉजी पाहिली, आता त्याची द्रव्य संकल्पना पाहू. जसं मागच्या तासाला आपण रेने देकार्त, स्पिनोझा आणि लायब्निझची आपण द्रव्य संकल्पना पाहिली. द्रव्य म्हणजे सबस्टन्स या अर्थाने त्यांनी घेतला. म्हणजे रेने देकार्तनी त्याला तर अल्टिमेट जे रियालिटी किंवा सबस्टन्स त्यांनी ईश्वर मानलेला आहे, आणि त्याचे 2 त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, एक जड आणि एक दुसरं चेतन. याच्या पूर्ण विरुद्ध आता हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करताय. ते म्हणते द्रव्य म्हणजे काय. लॉकच्या मते तो म्हणतो द्रव्य हे कोणत्याही वस्तूचे आधारस्थान असते. जसं तुम्ही भारतीय दर्शनातही तुम्ही जेव्हा शिकला होता, तेव्हाही तुम्ही पाहिलेले होते की गुणांचा आधार, कर्मांचा आधार, सामान्यांचा आधार, विशेषांचा आधार म्हणून आपण द्रव्य मानलेलं होतं. ठीक आहे, म्हणून त्याला अलौकिक आपण सामान्यही बोललेलं होतं. तो म्हणतो याचं ज्ञान माझ्या ज्ञानेंद्रियाच्या कक्षेत येत नाही, माझ्या 5-6 ज्ञानेंद्रियांनी त्याचं ज्ञान होत नाही. पण नुसतेच नुसतेच गुण हे हवेत तरंगत असेल का. उदाहरणार्थ मी पुन्हा आता या मोबाईलचं म्हणतो की मोबाईल दिसतो म्हणजे मला काय आहे, तर त्याचा मला रंग दिसतो, त्याचा आकार दिसतो, त्याची घनता दिसते, त्याची जाडी दिसते, त्याची रुंदी दिसते, त्याची चव मला कळते. हे सगळे जे काही आहे, ती सगळे त्यांचे गुणधर्म आहे, आणि गुणधर्म कोणावर तरी आधारित असेल, आणि म्हणून तो मोबाईल म्हणा किंवा फूल म्हणा, हे झालं ते द्रव्य आहे, ज्याच्यावर त्याचे गुण आधारित असतात. म्हणून तो म्हणतो की गुणांचे जे काही आधारस्थान आहे, त्याला आपण द्रव्य असे म्हणतो. वस्तूंच्या गुणधर्मांचे अस्तित्व टिकविण्यासाठी कोणत्या तरी द्रव्याची गरज असते. मात्र आपण द्रव्याला थेट अनुभवू शकत नाही, फक्त त्याचे गुणधर्मच पाहू शकतात. समोर याच्या नंतर म्हणजे ह्यूमच्या नंतर हेगेल येतो, कांट येतो, आणि त्याच्यानंतर जेव्हा आधुनिक काळ, जेव्हा रसेल येतो 19व्या शतकात, तेव्हा रसेल पण तेच म्हणतो की मला जे काही ज्ञान होतं ते सेन्सरी ऑर्गननी मला फक्त त्याच्या गुणांचं ज्ञान होतं. ठीक आहे, त्याच्या तथाकथित भौतिक वस्तू, त्याला जो तो शब्द देतोय फिजिकल ऑब्जेक्ट, तो म्हणतो त्याचं ज्ञान होत नाही, तर मला फक्त त्याच्या काय म्हणते गुणांचंच आपल्याला ज्ञान होत आहे, इथपर्यंत तोही बोलतो. म्हणजे या गोष्टी ज्या इथनं सुरुवात झालेल्या त्या तिथपर्यंत आलेल्या आहे. आपण द्रव्याला थेट अनुभवू शकत नाही, फक्त गुणधर्मांचंच आपल्याला ज्ञान होतं. सेन्स डाटा असं म्हणतो तुझ्या द्रव्याच्या संकल्पनेवर तो शंका घेतो. लॉक म्हणतो की आपल्याला फक्त वस्तूंचे गुणधर्म ज्ञात होतात, पण त्यामागील खरे द्रव्य काय आहे, तो म्हणतो हे मला अजूनही माहित नाही. उदाहरणार्थ तो म्हणतो की आपण सोने पाहतो, त्याचा रंग, वजन, चमक याचा अनुभव घेतो, पण सोन्याच्या द्रव्याचे खरे रूप काय. जसं आता मी सोन्याच्या जागी मी मोबाईलचं नाव घेतलं, ठीक आहे, असंच ते तुम्ही सोन्याचं उदाहरण घ्या, तुम्ही आणखी दुसऱ्या गोष्टींचं उदाहरण घ्या, आपल्याला ते खरं द्रव्य काय ते आपल्याला कळतच नाही. आणि मग तो म्हणतो की मला खरं ज्ञान कशाचं होतं,
बघा ना, खऱ्या वास्तविक पाहता आपल्याला कोणत्याही गोष्टींचं ज्ञान होताना फक्त आपल्याला गुणांचं ज्ञान होतं. आपण त्या अनुमानाने जाणून घेतो की हे गुण हवेत तरंगत नाही, तर मग कोणत्या तरी द्रव्यावर असले पाहिजे, आणि म्हणून द्रव्य असलं पाहिजे हे अनुमानाने जाणून घेतो. कारण तो म्हणतो की तो अनुभववादी तत्वज्ञ आहे. तो म्हणतो की ज्ञानेंद्रियाच्या कक्षेत ज्या काही गोष्टी येत असेल, की ज्ञानेंद्रियांनी मला ज्या गोष्टींचं ज्ञान होत असेल तीच गोष्ट आहे, अदरवाईज नाहीये. आणि म्हणून तो मग गुण मान्य करतो, आणि मग तो गुणांचे दोन प्रकार करतो. एकाला तो प्राथमिक गुण म्हणतो, प्रायमरी क्वालिटी, वस्तूंच्या स्वतःच्या गुणधर्मांशी ते संबंधित असतात. उदाहरणार्थ त्याची आकार घनता आणि गती हे द्रव्याला सोडून राहत नाही, आणि म्हणून त्याला प्राथमिक गुण म्हटलंय. गौण गुण म्हणजे येऊन जाऊन असतात, हे केवळ आपल्या इंद्रियांनी निर्माण होतात. उदाहरणार्थ रंग, चव, गंध हे काही असे जे गुण आहे जे वेगवेगळे व्हेरिएशन म्हणजे सब्जेक्टिव्ह असतात. आणि जसं उदाहरणार्थ आज मला सर्दी असेल तर मला एखाद्या गोष्टीचा काय म्हणते गंध पण येणार नाही, आणि म्हणून तो म्हणतो की हे गौण गुणधर्म आहे, हे येऊन जाऊन असतात. द्रव्य ही एक गूढ म्हणजे मिस्टेरियस गोष्ट आहे. आपण त्याच्या गुणधर्माचा अनुभव घेतो, पण त्याच्या वास्तविक स्वरूपाची थेट अनुभूती घेत नाही. पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, हा या गुणांचा आधार म्हणून द्रव्य मान्य करतो. जे याच्या नंतरचा येणारा त्याचा शिष्य आहे बिशप बर्कले, तो म्हणतो की साहेब इथेच तुम्ही चुकला. तुम्ही जर अनुभववादी तत्वज्ञ आहे तर अनुभववादाची तुम्ही कास सोडली आहे, म्हणजे अनुभववादाचा धागा तुम्ही सोडला. आणि अनुभवात काय सांगतं की ज्या ज्या गोष्टींचं ज्ञान मला ज्ञानेंद्रियाच्या साह्याने होईल त्याच गोष्टी अस्तित्वात आहे, अदरवाईज त्या गोष्टींना अस्तित्व नाही. आणि मग ज्या ज्ञानेंद्रियांनी तुम्हाला द्रव्य दिसत नाही तरी तुम्ही त्याला मानता कसं, हा समोरचा येणारा त्याचा महत्वाचा ठपका आपण बघणारा. याचा जर एक सारांश जिस्ट काढला तर आपल्याला त्याची ज्ञानमीमांसामध्ये काय दिसतोय, तर तो म्हणतो ज्ञान अनुभवावर आधारित आहे, आणि आपलं मन ओरीपाटी आहे, आणि आपल्याला ज्ञान होतं ते संवेदन आणि परिवर्तन मिळतं. ज्ञानाचे प्रकार तो म्हणतो 3 प्रकार आहे: सहज ज्ञान, प्रमाणन ज्ञान आणि संवेदनात्मक ज्ञान. तर म्हणतो त्याची द्रव्य संकल्पना, तो म्हणतो द्रव्य अस्तित्वात असते पण त्याच्या खऱ्या स्वरूपाची थेट अनुभूती आपल्याला घेता येत नाही. आणि मग तो म्हणतो की मग ज्ञान कशाचं होतं, तर गुणधर्मांचं होतं. गुणधर्म ते 2 प्रकारचे म्हणतात, प्राथमिक गुणधर्म आणि गौण गुणधर्म. जॉन लॉकच्या मते ज्ञान अनुभवावर अवलंबून असते, आणि द्रव्य ही एक अज्ञेय संकल्पना आहे, मिस्टेरियस आहे, ज्याचं ज्ञान मला आजपर्यंत झालं नाही. कारण आपण फक्त त्यांचे गुणधर्म पाहू शकतो, त्यांच्या मूळ गुणधर्मांचे ज्ञान मिळवू शकत नाही. ठीक आहे. याच्या नंतरचा तत्वज्ञ आहे तो म्हणजे बिशप बर्कले, हा त्याचा शिष्य होता. ठीक आहे. आता बिशप बर्कलेची आपण ज्ञानमीमांसा आणि त्याची द्रव्यमीमांसा घेऊ. म्हणजे यांनी आपली नवीन काहीतरी थेअरी दिलेली नाही, तर जॉन लॉकने जी थेअरी दिलेली आहे ही कशी चुकीची आहे हेच फक्त यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. हा बिशप होता, त्याच्यामुळे याचा थोडासा कल कुठेतरी अध्यात्माकडे, कुठेतरी धर्माकडे आपल्याला वळलेला दिसतो आहे. बिशप बर्कले हा आदर्शवादी किंवा अनुभववादी तत्वज्ञ होता. याला आयडियालिस्टिक इम्प्रेसिस्ट म्हणतो. त्यांनी भौतिकवादाला नाकारून मन आणि त्यातील संकल्पनाच खऱ्या आहेत असा सिद्धांत मांडला. तो म्हणतो की आयडिया कुठे असतात, आयडिया म्हणजे कल्पना, म्हणून त्याच्या अनुभववादाला कल्पनावादच म्हणतात खऱ्या अर्थाने. आदर्शवाद म्हण किंवा कल्पनावाद म्हणू. ठीक आहे. तर तो म्हणतो मला ज्ञान कशाने होतं, तर एखाद्या गोष्टीच्या कल्पनेने. बघा ना, मला मोबाईलचं ज्ञान होतं म्हणजे काय, तर मोबाईल ही जी भौतिक वस्तू आहे, ह्या भौतिक वस्तूचं मी माझ्या भाषेत जर बोलायचं आहे तर मी म्हणेन की त्याची मी एक इमेज तयार केली, आयडिया तयार केली, आणि ती माझ्या ब्रेनमध्ये किंवा माझ्या मनामध्ये किंवा माझ्या आत्मतत्वामध्ये कुठेतरी ती हार्ड डिस्क मध्ये स्टोअर करून मी ठेवली. आणि जेव्हा जेव्हा मी माझा तो मोबाईल किंवा अशा प्रकारचं जे गुणधर्मांनी युक्त असं जर मी एखादा इन्स्ट्रुमेंट पाहतो, तर माझ्या त्या हार्ड डिस्कच्या जी मेमरी आहे त्या मेमरीतनं माझी फिजिकल ऑब्जेक्ट हा मॅच होतो. जसं तुम्ही टीव्ही मध्ये पाहता ना, मॅच 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 दिसतं, या गोष्टी मॅच होतात, आणि मी त्याला काय म्हणते मोबाईल म्हणतो. तसंच मी फॅन ओळखतो, तसंच मी माझ्या मित्राला पण ओळखतो, आणि अशाच गोष्टीतनं ध्यान होतं. मग तो म्हणतो की सगळ्यात महत्वाचं काय, तर मग आयडिया. आणि म्हणून तो म्हणतो की मन आणि आणि मग आयडिया कुठे असतात, तर माझ्या मनात असतात. म्हणून तो म्हणतो की मन आणि मनाच्याच संकल्पना याच्या व्यतिरिक्त जगात आणखी काहीही नाही. आणि म्हणून तो म्हणतो टू बी इज टू बी परस्यूड, म्हणजे ज्या ज्या गोष्टींचं अस्तित्व आहे त्या त्या गोष्टींची अनुभूती मला व्हायला हवी. म्हणजे उदाहरणार्थ मी म्हणेन की माझ्या रूम मध्ये त्या वर कुठेतरी कोपऱ्यात अजबड आहे. आता अजबड जर त्याचं मला कर्तित परसेप्शन झालं नाही, माझ्या सहाही ज्ञानेंद्रियांनी जर त्याचं ज्ञानच झालं नाही, तर मग तो म्हणतो की त्याला अस्तित्व नाही आहे ना.
आणि मग अशा याच्यात जर तुम्ही पहा तर आपण भूतांना किंवा आपण डेमनला किंवा डेव्हिलला आपण अस्तित्व देत नाही, कारण की पाच ज्ञानेंद्रियाद्वारे त्यांचं ज्ञान होत नाही. आपण म्हणतो की अरे मला तिथे कुठेतरी एक सावलीसारखं दिसलं, पण हे खरं आहे का? म्हणजे काही वेळानंतर ते डिसअपियर पण होतं आणि म्हणूनही त्यांना आपण अस्तित्व देत नाही आणि म्हणून त्याचा हा खऱ्या अर्थाने आपल्याला अनुभववादी तत्वज्ञ दिसतो, कारण की यांनी अनुभववादाची कास सोडली नाही आणि ते म्हणतात की ज्या ज्या गोष्टींचं मला ज्ञान होतं ज्या ज्या गोष्टींचं मला ज्ञान होतं त्याच गोष्टी अस्तित्वात असल्या पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टींचं ज्ञान होत नाही त्यांना अस्तित्व नाही. आणि यालाच त्यांनी एक्झिस्टन्स इज परसेप्शन, इसी इज परसिपिंग, अस्तित्व संवेदन विषयत्व हा त्यांनी दिलेला आहे. हा सिद्धांत पेपरला येतो म्हणजे येतो. बर्कलेच्या मते एखादी गोष्ट अस्तित्वात आहे असे म्हणण्यासाठी ती कोणत्या तरी अनुभवात यायला हवी. म्हणजे मी त्याचा अनुभव घेत नसेल तर दुसरा घेत असेल आणि कोणी नसेल घेत तर ईश्वर घेत असेल असं तरी व्हायला हवं. म्हणून तो म्हणतो की जगात सगळ्याच गोष्टी अस्तित्वात आहे. जर एखादी गोष्ट कोणीही अनुभवत नसेल तर ती अस्तित्वातच नाही. सर्व ज्ञाने अनुभवातून येते, पण ते फक्त मनातल्या संकल्पना हेच असते. आणि म्हणून तो म्हणतो की मन आणि मनाचे विचार याच्या व्यतिरिक्त अजून जगात दुसरं काही नाही. बर्कलेचा आता अनुभववाद आपण बघण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. बाह्य विश्वाचे स्वतंत्र अस्तित्व त्यांनी नाकारलेलं आहे. म्हणूनच मी सुरुवातच केलेली आहे. तो म्हणतो की माझे आयडियालिझम म्हणजे माझा आदर्शवाद म्हणा किंवा कल्पनावाद म्हणा, तो म्हणतो की बाह्य जगत असं काही नाहीच आहे. जे काही आहे ते मन आणि मनाच्या कल्पना. आणि म्हणून तो म्हणतो की मी जेव्हा समोरनं खिडकीतनं मी समोर बाहेर बघतोय तर मला एक झाड दिसत आहे, तर हे झाड तो म्हणतो की त्याने बाह्य जगत जर ते त्याचं अस्तित्वच नाकारलं आहे, ही त्याची खूप मोठी चूक झालेली आहे. ठीक आहे. तर तो म्हणतो की मग ते झाड खरंच अस्तित्वात आहे का? तो म्हणतो नाही ना, ते सगळं माझ्या मनात आहे. लोकांनी त्याचं इंटरप्रिटेशन किंवा त्याचा अर्थ काढलाय की मग ते झाड मनात आहे म्हणजे पूर्ण पूर्ण झाड मनात आहे का? तो म्हणतो हो. मग भौतिक झाड मनात आहे का? तर तो म्हणतो तसं तर म्हणत नाही, पण लोक त्याचा अर्थ घेऊन घेतात की तो म्हणतोय की झाड मनात आहे म्हणजे सगळंच मनात आहे. हे हास्यास्पद त्यांना वाटत आहे. पण ते अनुभववादी तत्वज्ञानाच्या आणि आयडियलिझमच्या अर्थाने तो बरोबर आहे. आपल्याला फक्त संकल्पना, आयडिया आणि अनुभव परसेप्शनच माहीत असतात. भौतिक गोष्टींचे अस्तित्व मनावरच अवलंबून असते. आणि बघा ना, जर मन नाही आहे तर मला कोणत्याही गोष्टींचं ज्ञानच होणार नाही. आणि म्हणूनच तो म्हणतो की मन आणि मनाच्या कल्पना याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही गोष्टी नाही. निष्कर्ष आपण याच्यावर एक काढू, सत्य अस्तित्व हे केवळ अनुभव व संकल्पनांमध्येच असते. भौतिक विश्वाचे स्वतंत्र अस्तित्व नाही, हाच त्याचा एका आपल्याला समोर दिसून येतो. बिशप बर्कलेची द्रव्य संकल्पना आहे. बिशप बर्कलेची द्रव्य नावाची कोणतीही गोष्ट त्यांनी अस्तित्वात नाही हेच म्हटलेलं आहे, म्हणजे त्यांनी द्रव्य नाकारलेलं आहे. ठीक आहे. आपण द्रव्याचे गुणधर्म म्हणजे रंग, चव, वास, गंध आपण अनुभवतो, पण त्याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे भौतिक वस्तू आपल्या ज्ञानाच्या परे असते. म्हणजे जे काही आहे ते फक्त मन आणि मनाच्या संकल्पना. लॉकवरीचा तत्वज्ञ म्हणतात की द्रव्य हे गुणधर्माचे आधारता नसते, पण बर्कलेनी तेही नाकारलेलं आहे. हेच तो, जसं मी मगाशी आपण जॉन लॉक बोललो होतो तेव्हा तो म्हणतो की साहेब इथेच तर तुमची चूक झालेली आहे. ज्या गोष्टींचं ज्ञान माझ्या ज्ञानेंद्रियाच्या कक्षेत येत नाही तरी ती गोष्ट तुम्ही मान्य केलेली आहे. द्रव्य हे ज्ञानेंद्रियाच्या कक्षेत बसतच नाही. गुणधर्मांचा आधार शेवटी अनुमान आहे ना. अनुमानात प्रत्यक्षाची जोड नाही आहे ना. आणि प्रत्यक्ष नाही आणि तरी तुम्ही स्वीकारलेला. तो म्हणतो नाही मी नाही स्वीकारत, तुम्ही स्वीकारत बसा, हीच तुमची चूक आहे. त्यांच्यामध्ये सर्व काही आहे. ते संकल्पनांचे फक्त खेळ आहे. म्हणजे मन आणि मनाच्या खेळा व्यतिरिक्त अजून काही नाही. वस्तूंची फक्त आपल्या मनातच आहे, मनावर आहे. द्रव्य संकल्पनेवर बर्कलेचा युक्तिवाद आहे. आपण फक्त गुणधर्म अनुभवतोय, स्वतंत्र द्रव्य आपल्या ज्ञानाचा विषय होत नाही. समोर येणारा रसेल पण आपल्याला तेच सांगतोय की मला अजूनपर्यंत द्रव्याचं ज्ञान झालेलं नाही, पण तो एवढं धाडासाचं करत नाही. तो म्हणतो की मी त्याच्यावर स्पष्टपणे नाही सांगू शकत. तो म्हणतो की आज न उद्या मला त्याचं ज्ञान होईल, पण आजच्या घडीला तरी मला द्रव्याचं ज्ञान झालेलं नाही. जर आपण एखाद्या वस्तूचे गुणधर्म काढून टाकले तर उरणारे द्रव्य शोधता येणार नाही. जसं आपण म्हटलं की कांद्याचं त्याचे एक एक छिलके जसे एक 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 काढतो आणि काय उरतं, काहीच उरत नाही. त्याच पद्धतीने जसं तुम्ही आज जे जॉन लॉकच्या याच्यात आपण जे सोडलंय, तो म्हणतो की त्याचं ऍब्स्ट्रॅक्शन अमूर्तीकरण आपण करू शकतो. उदाहरणार्थ समजा मी जसं त्या दिवशी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो की तुम्हाला गोल्डन माउंटन कळतं,
का? कारण की त्यांना तुम्हाला फ्रोझन माउंटन पण तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, ओके, 10 मिनिटं राहिले, मी बरोबर घेण्याचा प्रयत्न करतो. जसं फ्रोझन माउंटन म्हणजे जसं तुम्ही बर्फाचे पहाड पाहता आणि तुम्ही म्हणता की पहाड आहे आणि त्याच्यावर बर्फ टाकलेला आहे, म्हणजे बर्फाचा पहाड. त्याच पद्धतीने तुम्ही म्हणता की गोल्डन माउंटन म्हणजे सुवर्ण पर्वत, म्हणजे पहाड आहे आणि त्याच्यावर सुवर्णाची झाक टाकलेली आहे, म्हणजे ती सुवर्ण पर्वत. आता मी म्हणेन याच्यावर सुवर्ण काढा, याचा आकार काढा, याचा रंग काढा, याचा हे काढा, काय उरतं? तुम्ही म्हणतात काहीच उरत नाही. हेच तो तर सांगण्याचा प्रयत्न करतोय की गुणधर्म काढून टाकल्यावर काहीच उरत नाही. आणि ते काहीच उरत नाही तर मग आपण त्याच्याशी बोलतो का? म्हणून तो म्हणतो की ही निरर्थक संकल्पना आहे. स्वतंत्र द्रव्य अस्तित्वात नाही, फक्त मन आणि त्यांच्या संकल्पनाच इथे अस्तित्वात आहे. त्याच्या ज्ञानमीमांसामध्ये ते फक्त एवढंच म्हणतो की अनुभव अस्तित्व हे अनुभवावर अवलंबून असते. एक्झिस्टन्स इज परसेप्शन. ज्ञानाचा स्रोत फक्त अनुभव आणि मनातील संकल्पनाच आहे. द्रव्यमीमांसामध्ये तो द्रव्याला नाकारतो आणि फक्त मनातील संकल्पनाच तो महत्वाच्या घेतो. तो म्हणतो मला ज्ञान फक्त गुणधर्मांचं होतो. भौतिक विश्वाचे अस्तित्व त्यांनी ते नाकारलेले आहे, फक्त अनुभूतीच आहे असं तो म्हणतो. बिशप बर्कलेच्या मते भौतिक जगातील स्वतंत्र अस्तित्व नाही, फक्त मन आणि त्याची संकल्पना सत्य आहे. द्रव्य ही एक फालतू कल्पना आहे, कारण आपण द्रव्याची थेट अनुभूती घेत नाही, फक्त त्यांच्या गुणधर्माचाच अनुभव आपण घेतो आहे. आणि तिसरा तत्वज्ञ याच्यातला तो म्हणजे डेव्हिड ह्यूम. असं म्हणतात की रेने देकार्तनी जी संशयाची पद्धती सुरुवात केली आहे, त्याचा एंड डेव्हिड ह्यूमने केलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीवर संशय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हाही खऱ्या अर्थाने अनुभववादी तत्वज्ञ आणि अनुभवादात्न त्यांनी हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, याच्या थेअरीला स्केप्टिसिझम म्हणतात, संशयवाद म्हणतात. त्याने सर्व ज्ञानाचे स्त्रोत एक्सपिरियन्सच मान्य केलेले आहे. पहा, अनुभवच मान्य केलेला आहे, पण अनुभवाच्या मर्यादा देखील आहेत असं तो म्हणतोय. त्यांच्या विचारामुळे आधुनिक तत्वज्ञानात मोठे बदल आपल्याला घडलेले दिसतात. म्हणजे तो नुसताच व्हॅल्युलेस आहे का? नाही, खूप महत्वाचा व्यक्ती आहे. तर तो म्हणतो की ज्ञानाचे प्रकार त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो म्हणतो रिलेशनल आयडियाज आहे, नीतिविषयक. तो म्हणतो की ज्ञान आहे हे शुद्ध तर्कावर, प्युअर रिझनवर आधारित असते. उदाहरणार्थ गणित 2+2=4. तर्कशुद्धता, लॉजिक इथे येत आहे. हे ज्ञान सार्वत्रिक असते आणि आवश्यक पण असते. तो एक ज्ञानाचा एक प्रकार करतो. तथ्यविषयक, मॅटर ऑफ फॅक्ट्स, हे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असतो. तो म्हणतो याला तो खऱ्या अर्थाने घेण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो ज्ञानेंद्रियाच्या कक्षात मला काय दिसतं, तर अनुभव दिसतात. जसं उदाहरणार्थ तो म्हणतो की सूर्य उद्या उगवेल, हे पूर्वीच्या अनुभवावर आधारित आपण 100% खात्रीलायक म्हणू शकत नाही. आपण आजपर्यंतचे एक्सपिरियन्स पाहतो आणि त्याच्यावर म्हणतो की अरे हो, आजपर्यंत कधी याच्यात खंड पडला नाही ना, तो उद्याही पडणार नाही. पण नाही सांगता येत यार, रात्री मी झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी उठे नाही, देव न करो असं हो. पण आपण या तत्वावरच खऱ्या अर्थाने जगण्याचा प्रयत्न करतो. जे रिअलिस्टिक असतात ते हेच म्हणतात की मला नाही माहित, म्हणून ते रोज आपलं कारण ते रिन्युअल, कारण ते आपलं याचं रिन्युअल करत जातात. जे काही त्यांनी ज्या पॉलिसीज काढलेल्या आहेत लाईफ टाईम, याच्याकरिता की मी गेल्यानंतर तरी घरचे सगळे सिक्युअर व्हावे. त्याच्या मागचं हे की उद्याचा दिवस कसा येईल मला खात्री लाईक माहिती नाही, हेच इथे तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. तरी आपण खूप बजावून आपण सांगतो की 100% उद्या सूर्य उगवेलच, नाही सांगतायत. आणि म्हणून तो म्हणतो की सगळ्या गोष्टी प्रॉबेबल आहे, शक्य आहे, निश्चित नेसेसरी काहीही नाही. 100% नाही सांगतायत. आज मी तसं शिकवत असेल, मी याच्यानंतर तसा शिकवेन, नाही सांगताय. आज मी जसं वागत असेल दुसऱ्या क्षणाला मी तसंच वागेन, नाही सांगताय. मी काही रोबोट नाही. रोबोट मध्ये पण डिफॉल्ट येतो. तो म्हणतो अरे कालपर्यंतचा टीव्ही चांगला चालत होता, आता या क्षणानंतर काय झालं? जे जसं चालत होतं ते तसंच तसंच नाही सांगता येत. म्हणून तो म्हणतो फक्त अनुभवातून मिळणारे ज्ञानच खात्रीशीर नसते. ठीक आहे, तेही प्रॉबेबल असते. आणि कारण मीमांसाचा कॉझॅलिटीचा तो भ्रम सांगण्याचा प्रयत्न करतो हिमने. कारण परिणामाच्या संकल्पनेवर, कॉज आणि इफेक्टवर पण शंका घेतलेली आहे. त्याने सगळ्याच गोष्टींवर शंका घेतलेली आहे. ईश्वरावर घेतली, कार्यकारणाच्या सिद्धांतावर घेतली, आत्मतत्वावर घेतली, बाह्य जगतावर घेतली. आपण अनुभवाने फक्त घटनांची नियमितताच बघत असतो. एक घटना घडते आणि त्यातनं दुसरी घटना घडते आणि तसंच 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 हजारो वर्षापासून होत आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की मागची घटना ही कारण आहे आणि त्याच्यातून निघालेली ही कार्य आहे, बस. हा नेसेसरीचा संबंध तो म्हणतो नाही आहे. ठीक आहे, हा को इन्सिडेन्सचा संबंध आहे, पण त्यामागील वास्तविक कारण तो शोधू शकत नाही. उदाहरणार्थ सूर्य रोज उगवतो हे आपण अनुभवावरून सांगतो, पण याचा अर्थ तो नेहमीच उगवेल असं सांगता येत नाही. कारण परिणाम केवळ मनाच्या सवयींचा परिणाम आहे, निसर्गाचा अपरिवर्तनीय नियम नाही. कारण परिणाम हे खरे नसून ते केवळ मनाच्या सवयीनुसार बनलेला एक फक्त भ्रम आहे.
त्याची आता द्रव्य संकल्पना पाहू. द्रव्य संकल्पनावर त्यांनी संशय घेतलाय, ती त्यांनी सरळ सरळ तपशेल फेटाळून लावलेली आहे. तो त्याला बंडल थिअरी म्हणतो, समूह सिद्धांत म्हणतो. तो म्हणतो प्रत्येक गोष्टींचा एक समूह आहे, आपण द्रव्य कधीही थेट अनुभवत नाही. हेच रेने सॉरी लॉकनी सांगितलं, बिशप बर्कलेनी सांगितलं, डेव्हिड ह्यूम पण तेच सांगतोय. आपण फक्त संवेदनांचा परसेप्शनचाच समूह आपण घेतोय. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा अनुभव होतो आणि असे अनुभव एकत्र होतो आणि त्याचा समूह तयार होतो. उदाहरणार्थ तो म्हणतो सफरचंद, आपण त्याचा फक्त लाल रंग, गोड चव, गंध, आकार अनुभवतोय आणि या सगळ्यांना एकत्रित काहीतरी नाव द्यायचं, नॉमिनलिझम सारखं काहीतरी एक नावाची चिठ्ठी लावायची, म्हणून सफरचंद एक लावतो. तो म्हणतो काहीतरी स्वतंत्र घटक अस्तित्वात आहे का? तो म्हणतो मला ते दिसत नाही, हा बंडल ऑफ क्वालिटीजच दिसतो आहे. तुमच्या मते वस्तू म्हणजे केवळ गुणधर्मांचा समूह आहे, केवळ वेगळे द्रव्य अस्तित्वात नाही, हे त्याचं खऱ्या अर्थाने म्हणणं आहे. आत्मा आणि अहंकार, सेल्फ आणि इगो यावरही त्यांनी संशय घेतलाय. जसे द्रव्य नावाचे काहीच तत्व नाही, तसे स्व किंवा आत्म नाव ही नावाची ही काहीच नाही. आपण फक्त विचार, भावना, स्मृती यांचाच अनुभव घेतो. आणि पहा ना, खऱ्या अर्थाने आत्मतत्व कधीतरी कोणाला तरी दिसलाय का? आणि जे दिसत नाही त्याच्यावर खूप कथ्थक उठतो. भारतीय दर्शनात तर त्याच्यावर बापरे ग्रंथन ग्रंथन लिहून टाकले. पण रिअलिस्टिकचा विचार केला, जर तुम्ही पुन्हा चार्वाकांचा विचार केला, तर आपल्याला असं दिसतं की चार्वाक आणि डेव्हिड ह्यूमची कुठेतरी साम्यता आपल्याला दिसते. पण स्व नावाचा काहीतरी वेगळा घटक तो आपल्या ज्ञानाचा विषय होत नाही. स्व किंवा आत्मा ही संकल्पना एक भ्रम आहे, कारण आपण त्याचा थेट अनुभव घेऊ शकत नाही. आणि याच्यावरून आपण एकच सारांश काढू शकतो, तो म्हणजे काय, सर्व ज्ञान अनुभवावर आधारित आहे, पण अनुभव पण खात्रीशीर नाही, ते पण प्रॉबेबल आहे. कारण मीमांसा पण नाहीये, आत्मतत्व पण नाहीये. आणि याचा आपण जे या सगळ्यांचा अल्टिमेट जे रेने देकार्तने सांगितलेलं होतं, ईश्वर तो म्हणतो की मी यालाच प्रॉबेबल म्हणतो, तर त्याला सर्टन कसं म्हणणार आहे? ते पण शक्यच आहे. कारण परिणाम ही केवळ मनाची सवय आहे, अजून काहीही नाही, निसर्गाचा अपरिवर्तन नियम नाही. आणि हेच आपल्याला आई ब्रेक आपल्याला करावं लागेल. हेच सगळं आपल्याला तोडावं लागेल की जे आजपर्यंत आपल्या मनात होतं की हे सगळं सगळं नेसेसरी आहे, नेसेसरी आहे, नेसेसरी आहे, याच्यातनं हे असंच निघतं, असंच होतं, असं नाहीये. तुम्ही तुमचे थोडीशी दालनातनं तुम्ही बाहेर या, तर लक्षात येतं की अरे हे सगळं तुम्ही डिसमेंटल करू शकता आणि तुम्ही नवे आणि तुम्ही सुरुवात करू शकता आणि म्हणू शकता अरे हो खरं आहे, ज्या गोष्टींचं अस्तित्व नाही मी त्याला का मानावं, आणि जे मला दिसतं मी त्याचाच विचार करावा, आणि त्याच्यातही तुम्ही चांगलं जगत निर्माण करू शकता. आणि म्हणून तो सगळ्यात शेवटी म्हणतो की द्रव्य संकल्पना, द्रव्य ही स्वतंत्र गोष्ट नसून केवळ संवेदनांचाच समूह आहे, बंडल ऑफ थेरी आहे. आत्मा किंवा स्व नावाची पण कोणतीही गोष्ट नाही. डेव्हिड ह्यूमच्या मते आता त्याचा एक जिस्ट आपण जर काढला, तर द्रव्य नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही, आपण फक्त संवेदनांचाच अनुभव घेतो. कारण परिणाम आत्मा आणि द्रव्य यासारख्या संकल्पना मनाच्या सवयीने निर्माण झालेल्या आहे, पण त्यांना सिद्ध करता येत नाही. त्यामुळे त्यांना या संकल्पनावर विश्वास ठेवणे योग्य नाही. एवढा तो रिअलिस्टिक आहे आणि म्हणूनही लोकांना तो पटलेला नाही. आणि इथेच त्याची स्केप्टिसिझम किंवा संशयवाद आहे, इथेच तो गुरफटून हे झाला. कारण की त्यांनी काही प्रश्नांची तो समोर उत्तर देऊ शकला नाही आणि म्हणून त्याची थेरी तिथेच कोलॅप झाली. पण समोर येणारे जे काही तत्वज्ञ आहे, त्या तत्वज्ञांनी याच्यावर आधारित म्हणजे बुद्धिवाद पाहिला, अनुभववाद पाहिला, आणि जसं अरिस्टॉटल आणखी बाकीचे आहे त्यांनी मध्यम मार्ग इथे देण्याचा प्रयत्न केला. इथे मी माझं वक्तव्य संपवतो आहे. ठीक आहे, शेअरिंग मी स्टॉप करतो आहे. मला जो वेळ दिला त्या वेळेत मी इथे संपवू शकलो. धन्यवाद. धन्यवाद सर. कारण तिन्ही तत्वज्ञ मोठी होती आणि त्यांचं कामही मोठं होतं. त्यामुळे हे विवेचन करताना ही 40 मिनिटं किती कमी पडतात याचा पूर्ण अंदाज आहे. तरी अगदी थँक्यू. सोप्या आणि छान भाषेत तुम्ही मांडलं, त्याबद्दल आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आणि लवकरच सगळ्यांच्या व्हिडिओज तुम्हाला मिळतील आणि आपण त्या युट्यूबवर टाकू आणि त्या व्हिडिओज सगळ्यांना अवेलेबल होतील. उद्या शेवटचा दिवस आहे. बिलकुल थँक्यू. जर आपले प्रिन्सिपल मेसेज देऊ शकले तर आपण ती व्हिडिओ लावू शकू. अदरवाईज आपण उद्या देऊ ना, मी अजून नाही केलेला आहे, ओके, उद्याच्या तासाला करतोय. चालेल ओके. चालेल. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू अतुल सर. थँक्यू. आता तुम्ही असं काहीतरी आपण केलं. थँक्यू ऑल स्टुडंट्स. चला.